कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर येतात ती मंदिरं आणि मंदिराची नगरी, परंपरा आणि समृद्ध असा इतिहास. पण या गजबजाटपासून जर थोडं दूर आपण जर गेलं ना, तर डोंगराच्या कुशीमध्ये एक शांत असं ठिकाण इथे लपलेलं आहे आणि ते म्हणजे आहे कान्हेरी मठ. तर नेक्स्ट डेला आम्हाला जायचं होतं कान्हेरी मठला आणि त्या पहिले थोडी शॉपिंग केली इथे. पारंपरिक दागिने, सुंदर सुंदर मूर्ती आणि बरंच काही होतं. खूप काही घेतलं नाही, पण बघण्यामध्ये ना डोळ्यांना खूप असं शांतता मिळत होती आणि हे घेऊ की ते घेऊ हा मोह तर आवरतच नव्हता. थोडासा प्रसाद घेतला आणि त्यानंतर आम्ही नाश्ता केला, कारण की खूप जास्त भूक नव्हती आणि इथला डोसा खरंच इतका छान होता की आम्ही परत एक मागवला. आणि कोल्हापूरला ना खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता माझा. नेक्स्ट टाईम जमलं ना तर परत मी कधी येईल, इतकं छान वाटलं मला ही सिटी. त्यानंतर नेक्स्ट डेला अर्ली मॉर्निंग आम्ही उठलो, आम्ही रेडी झालो आणि कन्हेरी मठला जायला निघालो. मला असं वाटते ना की इथे जर आलो ना की खरंच जायची इच्छा नाही होणार. इतकं सुंदर आणि हिरवगार हे आहे. तर इथे ना खेळायला पण मुलांसाठी खूप छान असं ऑप्शन आहे. काहीतरी 60 रुपये असं तिकीट होती आणि ही जी मुलगी होती ना, माहिती नाही कोण होती, पण इतकी गोड होती ना की मायराला खूप लाड करत होती आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ना तिची खूप काळजी घेत होती. असं नको करू, तसं नको करू, हे कर ते कर आणि खूप पॅम्पर करत होती तिला. मायरा थोडीशी भीत होती, पण तिला बघून ना खरंच तिला पण खूप मज्जा यायला लागली. त्यानंतर ना मनाची शांती घेण्यासाठी आम्ही पोचलो कान्हेरी मठाला. ज्ञान आणि आत्मचिंतनसाठी खरंच ही योग्य जागा आहे. इतिहास आणि संस्कृतीची ना खरंच ही ओळख पण आहे. फोटोग्राफीसाठी तर अमेझिंग अमेझिंग आहे, इतकं सुंदर आहे. व्हिडिओ फक्त कान्हेरी मठचा आहे हा, तुम्हाला पूर्ण बघायला मिळेल की तिथे खरंच काय काय आहे. तर आम्ही ना यांचं खेळून झालं आणि यांना घेतलं. तर हा ना नंतरचा व्हिडिओ आहे, पण आधी ना कान्हेरी मठ आम्ही बघितला होता, कारण की त्याला म्हणजे 3 तास वगैरे लागतात, 2.5-3 तास लागतात, एवढा मोठा आहे तो. आणि ना चालता चालता थकतो आपण, पण ना मठ मात्र हा संपत नाही, एवढा मोठा हा मठ आहे. आणि खरंच इतके सुंदर सुंदर इथे कलाकृती आहे ना की तुम्हाला आता बघायलाच मिळेल. हे मठ ना म्हणजे जणू एक गावच वसलेलं आहे असं पूर्ण आहे. तिथे तुम्हाला प्रत्येक म्हणजे जसे आधी काम व्हायचे, म्हणजे लोहार, सोनार आणि म्हणजे सुतार, हे सगळे कामं आधी जशी व्हायची ना त्याचं पूर्ण इथे तुम्हाला ना पूर्ण रूपरेषा बघायला मिळेल. आणि हे जे बघितलं ना आपण, असं वाटतं की हे रिअलमध्येच काम करत आहे, बघत आहे आपल्याकडे. इतकं सुंदर आणि इतकं मोठं आहे की खूप. हे ना दिगंबर जैन परंपरेशी संबंधित आहे. इथे जैन साधू तपश्चर्या आणि ध्यान वगैरे करतात असं म्हणतात. आणि मला काही जास्त आयडिया नाही याबद्दल, पण आम्ही ना चालून चालून थकलो आणि थोडं असं वर पण जावं लागतं, खालून वर वरून खाली. पण खरंच खूप खूप सुंदर आहे. आता मी तुम्हाला ना समोर समोर दाखवते मी इथे काय काय आहे, तुम्हाला बघायला मिळेल. आणि इतकं सुंदर आणि वेल मेंटेन आहे बिलकुल. खरंच खूप छान आहे. आणि यामध्ये ना कमालीची गोष्ट तर ही होती, हा एवढा मोठा मठ तुम्ही बिलीव्ह नाही करणार, पण मायरा ही पूर्ण फिरली. आम्ही तिला खूप खूप कमी घेतलं आणि ती पूर्ण चालली हा मठ. म्हणजे ऑलमोस्ट डन झालेलं होतं, म्हणजे संपत आलेला होता. तेव्हा कुठे ती थोडी थकली, अदरवाईज ती पूर्ण चालली हा मठ. इतका तिला पण आवडलेला होता.
ना तुम्हाला प्रत्यक्षात ती घरं पाहायला मिळेल जी गावामध्ये खेड्यामध्ये जी असतात ना, ती सेम टू सेम तशीच भांडे जुने, तेवढीच जागा आणि तसंच ॲक्टिव्हिटी करताना ज्या लेडीज आहे बाळाला आंघोळ घालताना किंवा घर स्वच्छ करताना, जाता फिरवताना हे सगळं तुम्हाला ॲज इट इज. इवन तुम्हाला पाळणासुद्धा इथे छोट्या बेबीचा म्हणजे छोट्या बाळाचा. हा एक मंदिरातला प्रसंग आहे जिथे छान भजन कीर्तन होत आहे. ते सुद्धा ॲज इट इज आहे. माझ्या मागे दिसत असेल हिरवगार. हे सगळं ना बनवलेलं आहे, पण असं वाटतं की खरंच रिअल आहे. तुम्ही तिथे असाल ना तर तुम्हाला जाणवणारच नाही की हे बनवलेलं आहे म्हणून. जसं एक गाव असतं ना, ते पूर्ण गाव वसलेलं असतं ना, ते सेम ॲज इट इज आहे. हे बघा, ह्या पारंब्या जुन्या जुन्या. इवन जे घरं आहेत ना तिथे, म्हणजे त्यांनी जे जुनी घरं होती, तर तिथे कपडेसुद्धा आहे, भांडीसुद्धा आहे. प्रत्येक गोष्ट जी आपल्या संसाराला लागते त्या सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला बघायला मिळेल. इतकं सुंदर आहे. मी किती प्रशंसा करू कमी आहे. हे बघा, हे पूर्ण रिअल वाटतं ना. आणि आधी जशी बांधकाम व्हायचे, शस्त्रक्रिया, आणखी परत सोने कसे वितळवायचे, आणखी परत म्हणजे जी सगळे कामं व्हायची आधी जुनी, तर ते सगळं सगळं तिथे दाखवलेलं आहे. आणि असा गुफा आहे, त्याच्या आतमध्ये जाऊन मग तुम्हाला सगळं ते एक एक बघावं लागते. लाईट्स असतात तिथे आणि ते जाऊन तुम्ही बघून फोटो व्हिडिओ घेऊ शकता तुम्ही. तिथे काही असं मनाई नाही आहे कुठल्याही गोष्टीला की हे नको ते नको, कोणीच नसतं तिथे. तुम्हाला जेवढे फोटो व्हिडिओ घ्यायचे असेल तुम्ही बिंदास घेऊ शकता. मी पण भरपूर काही कवर केलं, पण ना इतकं मोठं आहे ते की काय काय कवर करावं आणि काय नाही, इतकं मोठं होतं. आणि हे बघा, हे म्हणजे आणि सगळी इन्फॉर्मेशन आहे छान. जसं तुम्ही एंटर कराल ना, तर जे तुम्ही फिरताना त्याचा एक नमुना तुम्हाला बाहेर दिलेला आहे. हे एवढं मोठं जे मी शूट करताना हे खूप छोटंसं आहे आणि हेच आतमध्ये आहे. आणि इथे ना महाप्रसाद पण असतो. डाळ म्हणजे भाजी, भात, वरण असं, आणि त्यासोबत लापसी म्हणजे शिरा गव्हाचा. तर ते पण असतं आणि अशी इथे लाईन असते. आपलं ताट घ्यायचं, आपलं जेवण घ्यायचं, जेवायचं. गरम 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 जेवण असतं. आम्ही प्रसाद घेतला, पण त्या अगोदर आम्ही इथे दर्शन घेतलं होतं. इथे 2-3 मंदिर आहेत जी काळ्या दगडांनी बनलेली आहे आणि खरंच खूप सुंदर आहे. हा नंदी इतका मोठा होता की मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यामध्ये बघितला, पण माझ्यासोबत सगळ्यांनीच पहिल्यांदा बघितला, कारण की इतका मोठा नंदी आणि इतकं सुंदर सजवलेलं होतं. त्यानंतर आम्ही परत एका मंदिरात आलो इथे आणि तिथे म्हणजे त्याच नंदीच्या समोर हे मंदिर आहे आतमध्ये आणि तिथे पण दर्शन घेतलं. असे 2-3 मंदिर आहे तिथे. हे बघा, इकडे 2-3 आहे असे. आणि ना आम्ही सगळीकडे दर्शन वगैरे घेऊन घेतलं होतं आधीच. आणि त्यानंतर मग आम्ही मठ फिरायला निघालो होतो, कारण की तिथे भरपूर वेळ जाणार होता आणि माहिरा थकली की चालणार नाही आणि तिला घेऊन फिरणं खूप शक्यच नव्हतं आम्हाला. इथे पण एक पिंड होती आणि आम्ही सगळे दर्शन वगैरे घेतले. मठ वगैरे भरपूर छान व्यवस्थित झालं आमचं सगळं. आणि मायराने पण जास्ती त्रास नाही दिला, छान फिरली ती पण. सगळं दगडांचं होतं इथे पूर्ण तुम्हाला बघायला मिळेल. आम्ही सकाळीच निघालेलो होतो आणि ऑलमोस्ट आमचा अर्धा दिवस गेलेला होता इथे सगळं फिरण्यामध्ये, नाश्त्यामध्ये वगैरे. आणि लहान मुलं असले ना की बस तुम्ही अर्धा पाऊण दिवस धरून चला इथे, कारण की मुलं थकतात, त्रास देतात. आणि खूप छोटी छोटी असली तर खूपच, म्हणजे मायराच्या वयाची असली तरी पण थोडं डिफिकल्ट होतं फिरायला. पण मायरा बरीच चालली म्हणून आम्हाला एवढं जाणवलं नाही, पण ती पण शेवटी खूप थकून गेली होती. एवढे मोठे 2 हत्ती होते जे खूप उंच होते, म्हणजे जेवढी हाईट हत्तीची असते आणि जेवढी हेल्थ असते ना, सेम ॲज इट इज होते. इथे जशा गोष्टी होत्या ना तशाच ॲक्च्युअली म्हणजे ॲज इट इज होत्या इथे, जशा आपल्या आपल्या जीवनामध्ये असतात. आणि हे काकांना खरंच खूप स्वीट होते. आम्ही यांच्याकडनं वडापाव घेतलेला, यांच्याकडनं वडापावचा स्टॉल होता यांचा आणि खरंच खूप यमी होते. त्यानंतर खूप थकलेलो होतो, रूमवर आलो आणि त्यानंतर ना आम्ही जेवायला गेलो. साधं सिंपल असं जेवण घेतलं होतं जे खरंच खूप टेस्टी होतं. आणि असं होतं आमचा हा कान्हेरी मठ आणि जो खरंच खूप छान होता अनुभव. तुम्ही पण गेले की नक्की व्हिजिट करा. आणि चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.